नमस्कार मित्रांनो, मातांनो आणि भगिनींनो, मी अनिल जाधव स्वागत करतो तुमचा आपल्या शासन निर्णय या यूट्यूब चॅनलवर। सध्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली लाडकी बहीण योजना ही एका वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे। नेमक्या कोणत्या वादाच्या भोवऱ्यात ही योजना अडकली आहे हे जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेला वार्षिक सुमारे 46,000 कोटी रुपये एवढा खर्च हा येणार आहे। सुमारे महाराष्ट्रातील 1.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। मात्र मित्रांनो, या योजनेवर जो वित्त विभाग आहे हा नाराज आहे आणि त्याच्या नाराजीचं कारण म्हणजे या योजनेवर होणारा वार्षिक 46,000 कोटी रुपये एवढा खर्च। या खर्चाने मित्रांनो, जे महाराष्ट्राचा खजिना आहे, महाराष्ट्राच्या खजिन्याच्या तिजोरीवर मोठा भार पडणार असं वित्त विभागाने सांगितलंय आणि या योजनेवर पुन्हा सरकारने पुनर्विचार करावा असं वित्त विभागाचं म्हणणं आहे। मात्र वित्त विभागाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेटने या योजनेला मंजुरी ही दिली आहे। म्हणून आता या योजनेविषयी मित्रांनो सध्या तर्कवितर्क मांडल्या जात आहेत। काहींच्या मते मित्रांनो ही योजना रद्द होते की काय असेही म्हटलं जात होतं। मात्र शासनाने या योजनेला वित्त विभागाने दिलेल्या सूचनांना दुर्लक्ष करून या योजनेला मंजुरी ही दिली आहे। तर मित्रांनो, हीच होती लाडकी बहीण योजनेविषयीची माहिती। व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।